पुणे लोकमान्य नगर कृती बचाव समितीच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत। म्हाडाच्या अनागोंदी कारभाराच्या विरुद्ध या ठिकाणी जे आहे ते निदर्शनं केली जात आहेत। आपल्यासोबत म्हाडामध्ये राहणारे रहिवासी आहेत, त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत हे आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा, तुम्ही निदर्शनं करताय, काय अडचणी आहेत? आत्ता आम्ही जी निदर्शनं करतोय ह्याच्यामध्ये निदर्शन ह्याच्याकरता करतोय की आता हे तुम्ही बघताय की रिडेव्हलपमेंट चालू आहे, म्हणजे पुनर्विकासाचं काम चालू आहे। पत्रे ठोकलेले आहेत, काही बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत, काही बिल्डिंग आता म्हाडाकडे आहेत, काही महानगरपालिकेमध्ये ते हे झालेलं आहे त्याची व्यवस्था। पण त्याच्यामध्ये हे जे हेमंत रासनेचं पत्र आहे, ते हेमंत रासनेचं पत्र हे मे महिन्यामध्ये हे पत्र मुख्यमंत्र्यांकडे गेलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर या टोटल हा जो पुनर्विकास चाललेला आहे त्याच्यावर स्थगिती दिलेली आहे। स्थगिती जरी तात्पुरती असली तरी गेले 4 ते 5 महिन्यापासून कामं थांबलेली आहेत। इथं मित्तल बिल्डर आहेत, त्यांचा आता प्लॅन सँक्शन होऊन पडला आहे, पण तो प्लॅन मिळत नाही। म्हाडा ऑफिसला आम्ही जाऊन निवेदनं दिली, म्हाडा ऑफिसला जाऊन आम्ही या ठिकाणचे सोसायटी चेअरमन सेक्रेटरी भेटलो आणि भेटल्यानंतर ते म्हणतात की आम्हाला वरनं काही तसं क्लिअर होत नाही आहे। म्हणजे एकंदरीत काम काय झालेलं आहे तर इथं कामाला स्थगिती मिळाली आणि इथल्या फ्लॅटची जर अवस्था बघितली तर तुम्ही काही गोष्टी, आता ही जुनी लोक आहेत यांना विचारा की इथं आत्ता लोक कशा परिस्थितीमध्ये राहत आहेत। 4 ते 5 इथली लोक आहेत, त्या 5 गाळाधारकांना म्हणजे सदनिका धारकांना नोटीस आहेत की कुठल्याही मिनिटाला बिल्डिंग पडू शकते। सोसायटीला नोटीस आहे, घरं गळतायत, स्लॅब पडतायत, इतका विचित्र, घरामध्ये झाडं आलेली आहेत, उंदरांची गरज झाली। ह्यांचं ऐका तुम्ही, आणि बिल्डिंग काही काही तिरक्या झालेल्या आहेत। मग ह्या परिस्थितीला जबाबदार कोण? आम्ही निवेदन देतोय, मुख्यमंत्र्यांच्या वेळा मागतोय। जर वेळा मिळत नसतील, वेळ दिल्यानंतर नीट सांगत नसतील तर मग करायचं काय? काय करायचं? शेवटी मग निदर्शनं ही लोकशाहीचं आयुध आहे आमच्या हातात। पुनर्विकासाला स्थगिती का दिली? आधी कशा पद्धतीने काम सुरू होतं? पुनर्विकासाला स्थगिती का दिली तर बोलले की आम्हाला एकत्रीकरण चांगलं होईल, एकच क्लस्टर झालं टोटल लोकमान्य नगरचं तर ते बेस्ट होईल। तर मग म्हणलं 2009 पर्यंत का नाही एकत्र केलं आपण? हे आता कामं सुरू झाली, ज्यांची त्यांची घरं त्यांना मिळायला लागली, दिसायला लागली त्यांच्या स्वप्नातली घरं, आणि एवढी गोष्ट पुढे गेल्यानंतर परत म्हणायचं एकत्रीकरण करायचं। मग तुम्ही 2009 पासून एकत्रीकरणाबाबतीत विचार करायचा। आणि तुम्हाला मी सांगतो, एकत्रीकरणाच्या बाबतीमध्ये लोकमान्य नगरमध्ये बऱ्यापैकी म्हणजे 80 ते 90% लोकांचा विरोध आहे। त्यांना असं वाटतं आमच्या सोसायट्या आहेत, प्रॉपर्टी कार्डवर आमचं नाव आहे, कन्व्हेन्स डीड झालेलं आहे, लीज डीड झालेलं आहे, सगळं आमचं मालकी हक्काचं आहे। आमच्या जागा, आमच्या सोसायटीच्या जागेमध्ये आमची रिडेव्हलपमेंट होऊ द्या आणि आम्हाला आमच्या जागेमध्ये आमचं घर उभं राहू द्या। एकत्रीकरणामध्ये काय होणार? ते SRA सारखं करणार, कोणतरी एक बिल्डर पकडणार, आम्हाला कुठंतरी एका कोपऱ्यात टाकणार आणि रिकाम्या जागेमध्ये पैसे कमवणार। कुणासाठी तर करतोय का आपण? सरकार कुणासाठी करतंय का? याची सुद्धा शंका आता आमच्या सगळ्या मंडळींच्या मनात यायला लागली। इथं महिला पुरुषांना वाटायला लागलं प्रत्येकाला हे काय चाललेलं आहे। तुमचे इंटरेस्ट तुमच्याजवळ ना, बरं आमच्या घराच्या आड तुम्ही येऊ नका, आम्हाला आमच्या स्वप्नातली घरं मिळू द्या। आणि त्याची लढाई लढण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे आणि ते आलोय। आणि याच्यामध्ये घ्या, या लोकांना विचारा यांची काय मत आहेत तुम्ही। ताई, तुम्ही किती वर्षापासून इथे राहताय? काय अडचणी? आमची ही 4थी पिढी आहे। माझ्या सासू जेव्हा बिल्डिंगी झाल्या तेव्हापासून माझे सासू सासरे इथं आलेले आहेत। आमची 34 नंबरच्या बिल्डिंगमध्ये 18 जण आम्ही, हे 61 सालापासूनचे इथले लोक येतं आणि तेव्हापासूनचे राहते लोक येतं। तेव्हा काहीच नाही, हे म्हणतात तसं, हे जेव्हा 9 साली आलं होतं ना तेव्हा हे लोक झोपले होते का? पण जेव्हा आता हे कामं चालू झाली आम्ही सगळं करून घेतलं। आमचं 34-35चं तर सगळं झालेलं आहे पूर्ण, आणि आता ही स्थगिती आणली। का त्रास देतात हे लोक असे? काहीतरी आम्हाला पण वाटतं ना की आमच्या पण लोकांनी बघा, आम्ही पण आता आमचं पण काही सांगता येत नाही, आम्हाला तर बघायला मिळू दे ना हे, की बाबा आमची नवीन घरं किंवा काय। अगदी पहिली जी म्हाडाची होती तेव्हा छोट्या घरापासून आम्ही आता इथपर्यंत आलेलो आहे। त्यामुळे असं वाटतं ना की जे काय असेल ते आमचं आम्हाला तर करू दे, तुम्ही काय ह्याच्यापूर्वी घेतलं नाही आणि आता सगळं झाल्यानंतर का करता तुम्ही मध्ये असं? हेच म्हणणं आमचं। आणि आत्ताची आमची घरं आहेत ना, आमच्या खरंच बिल्डिंगमध्ये झाडाहीपेक्षा पाण्याचा इतका प्रॉब्लेम दिलेला आहे। ह्या राजकारणामुळे म्हटलं तर चालेल, मी स्पष्ट बोलते, राजकारणामुळे हे पाणी पण स्थगित करायला आमच्याकडे 18 दिवस पाणी द्यायला तयार नाहीत लोक। आणि त्याच्यानंतर आत्ता ही आमची घरं म्हणजे उंदराची घरं झालेली आहेत। उंदीर म्हणजे आम्ही 3ऱ्या मजल्यावर राहतो, तिथंपर्यंत हे उंदरांचे शिरकाव येतं। खालच्या लोकांना तर खूप त्रास होतो, खूप माती रोजची काढायची, सगळं काढायचं, हा त्रास आहे सगळा। त्याच्यामुळे हा वाटायला लागले ना, मग का त्रास होणार नाही? आणि का हे आत्ता का हे लोकांनी त्रास द्यायचा? मग आम्ही मग आता हे परत त्यांनी करणार, त्याच्यानंतर पुढचं 10 वर्ष आम्ही जगू शकणार आहेत का? आता मगाशी ते 90 वर्षाचे ऐकलं तुम्ही, त्यांना पण काहीतरी स्वप्न असेल ना की बाबा आपण काहीतरी नवीन घर बघावं, आपले नवीन काहीतरी हे करावं। का असं हे करतात?
त्याच्याकरता आम्हाला राग आहे. माझा तर जन्म ह्या वास्तूमध्ये झालेला आहे. आमची तर 36, 37 आणि 39 सगळं काम कंप्लीट झालेलं आहे. आणि इतकं असून सुद्धा एका आमदारापायी आमच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी का बरं? खरंच जसं वहिनी म्हणलंय की उंदीर, आमच्या तर भिंतींना फंगस आलाय, तरी पण आम्ही राहतोय, जीव मुठीत घेऊन राहतोय. कधी आमच्या बिल्डिंग पडतील आणि आम्हालाही वाटतं ना की आम्ही पण छान नवीन घरामध्ये राहावं. आणि आमच्या त्या बिल्डरनी ते संपूर्ण काम केलेलं आहे. फक्त बिल्डिंग आम्ही ट्रान्सफर त्यांच्या हातात करायचं आणि आम्ही इथनं निघायचं आहे. पण ते तर स्वप्न आम्हाला बघू द्या. आमचा जन्म इथेच झालेला आहे. त्या नवीन वास्तूमध्ये परत यायला आम्हाला मिळू दे ना. का बरं एका आमदारापायी सगळ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरायचं? नाही चालणार आम्हाला. आम्हाला आमची स्वप्न बघू द्या आणि आमची स्वप्न आम्हाला पूर्ण करू द्या प्लीज. एक फक्त सांगते, आमच्या इथे 60-70% लोक हे 61 सालापासूनचे आलेले आहेत. हे 60 ते 70% लोक, 60 ते 70% लोक आमची जुनी लोक आहेत. आणि 18 मध्ये आम्ही, आमच्या 34 मध्ये तर आम्ही 30 लोक सगळे आहेत. त्यामुळे आम्हाला वाटतं ना की आम्ही लोक आपण एकत्र करून करायला. आणि आहेत आता आमच्या 2 बिल्डिंगचं झालेलं आहे. त्यामुळे बोलायचं आहे मला, 40 वर्ष झाली इथं येऊन घर एवढं पडायला आलेलं आहे. माझा मुलगा या ह्याच्यातनं वाचलेला आहे. सगळा स्लॅब त्याच्या डोक्यात पडला असता. तो खाली वाकून असा झोपल्यामुळे तो वाचला. आणि ते घर ताबडतोब दुरुस्त केलं पाहिजे. 50 नाही, 100 नाही, 1000 घातले तरी वास्तू काही दुरुस्त होत नाही. एवढी खचलेली वास्तू असताना तिची डेव्हलपमेंट होत नाही. मला फडणवीसांना हेच सांगायचं आहे की आमचं घर आम्हाला परत मिळवून द्या. माझं म्हणणं हेच आहे की लोकमान्य नगर रहिवासीमध्ये मी राहते, पण ही स्वप्न सगळी अधुरी राहिलेली आहेत. लोकांच्या बिल्डिंग एक से एक उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला इतका मनात हेवा वाटतोय की आपलं घर कधी होणार. आज माझी 3 पिढ्या गेल्यात, आता तरी राहिलेलं आयुष्य व्यवस्थित जगू दे, हा आमचा योग्य पर्याय आहे. आणि हे झोपडपट्टी नंतर तुमचं ते सगळा त्रास, दांडेकर पुलावरचा त्रास आम्हाला सगळा इतका होतो, आम्ही खूप सहन करतो. घरात ओल आलेली आहे, घरात नको झालेलं आहे, झाडं उन्मळून पडलेली आहेत, बाहेर जायला लोकांना मुलांना चान्स नाही, खेळायला चान्स नाही आहे. काय करणार काय? गळ्यापर्यंत आल्यानंतर ही जर गोष्ट अशी वेगळी वाटत असेल तर हे फार अशक्य आहे. हे लवकरात लवकर व्हावं. आणि निम्मा भार आप्पांनी उचललेलाच आहे, त्याबद्दल मी आप्पांची खूप आभारी मानते. त्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवा. काय सांगाल? मी काय म्हणते, आम्ही सगळं नियमाने चाललेलो आहे आणि त्यावरती ते स्टे आणतात, हा त्यांनी हटवलं पाहिजे. आणि एक तर 25-20 वर्ष त्यांनी असंच सांगितलं की GR सँक्शन होतोय. आपली फाईल मुख्यमंत्र्यांच्या इथं पोचलेली आहे. ह्याच्यात आम्हाला घोळवट ठेवलं आणि आता सगळं नियमाने आम्ही सगळं पुढं चाललो तर स्टे आणलाय, हा त्यांनी हटवला पाहिजे. ते काय म्हणाल? अशा पद्धतीने तुम्हाला आंदोलन करावं लागतं? मला हे एकच सांगायचं आहे की जे आता सगळं आप्पा मगाशी बोललेले आहेत ते बरोबर आहे. त्या मताशी मी सहमत, म्हणजे मीच एकटी नाही, अख्खं लोकमान्य नगर त्याच मताशी सहमत आहे. आणि अतिशय त्रास होत आहे, बिल्डिंग सगळ्या पडत आहेत आणि लोकांना अक्षरशः घर म्हणता लोकांना घर लागलेली आहेत. आत्ता जीव जात आहेत का मग जीव जात आहेत, ही अशी अवस्था आहे. म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यात रोज अश्रूच आहेत की कधी आम्हाला घर मिळते. आणि लोकांनी घरं सोडून, कारण तर राहायची सोय त्यांची नाही आहे इथं. आज घर पडते का उद्या पडते म्हणून त्यांनी भाड्याची घरं घेतली, आज त्यांना भाडं भरवत नाही आहे. आज त्यांच्या घरी प्रॉब्लेम सुरू झालेत. आज 4 महिने त्यांनी घर सोडून 6 महिने कोणी गेलेले आहेत, पण त्यांची ऐपत नसताना त्यांनी घरं सोडलेत कारण की राहायची सोय इथं नाही आहे म्हणून. मी स्वतः खाली तळमजल्यात राहते, माझ्या घरी रोज टॉयलेट तुंबत आहे. रोजचा मला 1000 रुपये खर्च येतो कारण घुशी लागलेल्या आहेत, सगळा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. काही म्हणजे बोलू शकत नाही असे विषय आहेत तिथं. काय झालं ताई? काय अडचण? अहो, आमच्या इथे तर आम्ही सगळं नियमावलीप्रमाणे केलं आहे. म्हाडाकडनं NOC मिळवलं आहे, पूर्ण प्रीमियम भरूनही झालेलं आहे. आणि आता तरीही आमचं काम पुढे का थांबवण्यात आलं आहे आम्हाला तेच कळत नाही आहे. सगळं रूल्सप्रमाणे आम्ही फॉलो करून निष्ठेने सगळं केलं आहे. GR प्रमाणे आम्ही सगळं केलेलं आहे. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही प्रामाणिकपणे जे आमच्याकडनं करून द्यायचं होतं ते केलेलं आहे. आणि मग आता आमचं काम का थांबवलं जातं आहे? आमच्या बिल्डिंग पडायला आल्या आहेत, घराला क्रॅक गेलेले आहेत, प्लास्टर पडलं होतं 2-4 दिवसांपूर्वी सिलिंगचं. त्याच्याबद्दल बेडवरती पडलेलं, नशिबाने कोणी बेडवर नव्हतं, कोणाच्या अंगावर पडलं असतं, जीवितहानी झाली असती, ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? काय आजीबाई, कधीपासून राहता इथं? काय अडचणी आहेत तुम्हाला? रिटायरमेंट नंतर मी इथे राहते. मुंबईला गव्हर्नमेंट क्वार्टरमध्ये होते. आता इथे आलं ते सोडावं लागलं, गव्हर्नमेंट सर्वंटला ठेवता येत नाही. त्याच्यानंतर आता इथे आल्यानंतर 10 वर्षात पुन्हा हे खाली करायची वेळ आली. वय माझं 81 आहे आणि त्यातून गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे आता माझा थोडा अनुभव सांगते.
कधीही असं एकत्रित प्रॉब्लेम घ्यायचा नसतो. तो घेतला तर प्रकल्प लांबत जातात. त्याशिवाय छोटे छोटे असे करून लवकर काम सुरू होतं. बाबा एक एक बाबा, तुम्ही किती वर्षापासून इथं राहताय? काय अडचणी आहेत? मी अगदी पहिल्यापासून आहे. सन 61 मध्ये जो महापूर आला त्याच्यानंतर सोमवार पेठेत असताना आमचं घर वाहून गेलं. त्याच्यानंतर आम्हाला भाड्याने इथं जागा दिली. मी 24-339 मध्ये राहतो. आता सिनियर सीझन आहे. मी 92 वर्षाचा आहे. इथे 80 ते 90च्या सुमाराला असलेल्या लोकांना त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम्स म्हणजे आता इथे वृद्धाश्रम वाढत चालले, म्हणजे जागाच नाही आहे म्हणून वृद्धाश्रम, किंवा लोक आमची मुलं आम्हाला विचारत नाही म्हणून होत आहेत. काय वाटेल तसं तर इथे या लोकांचे प्रॉब्लेम्स लक्षात ठेवावे. इथे हॉस्पिटलचा, नर्सिंग होमचा जो विषय आहे तोही बघावा. इथे असलेल्या ज्या फंडामेंटल गोष्टी आहेत, म्हणजे की पाण्याचे नळ म्हणा, अंडरग्राऊंड पाईप म्हणा, किंवा ड्रेनेजचे पाईप म्हणा, किंवा या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे जे रस्ते आहे हे मूळ रस्त्याला जाऊन मिळतात. तिथे अजून माणसांना रस्ते क्रॉस करणं कठीण आहे, रस्त्याने जाणं कठीण आहे. अशा वेळेस डेव्हलपमेंट करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. आपल्यासोबत तिथला अजून एक आहे की इथे येणारे जे खासदार आहे, प्रतिनिधी आहे, हे येतात आणखी आधीचं सगळं चाललं जातं. तर या गोष्टीचा आधी विचार करायला पाहिजे. मी 50 वर्ष दिल्लीत राहिलो. तिथे डेव्हलपमेंट म्हणजे काय आम्ही पाहिलं. तिथे DDA नावाची एक संस्था आहे की तिच्या परवानगीशिवाय कोणतंही काम होत नाही. गव्हर्नमेंट देखील करू शकत नाही. इथे गव्हर्नमेंट काय वाटतं ते करतं. इथे अर्बन डेव्हलपमेंट नावाचा प्रश्नच नाही आहे. तो असायला पाहिजे, म्हणजे इथे कोणाचेही प्रश्न राहणार नाहीत आणि व्यवस्थित डेव्हलपमेंट होईल. आपल्यासोबत इथे तरुण वर्ग आहे, त्यांच्याशी सुद्धा आपण जे आहे तो संवाद साधणार आहोत. दादा, काय अडचणी आहेत? तुम्हाला रस्त्यावरती येऊन आंदोलन करावं लागतं? आम्हाला आत्ता ही घरं ही आमची घरं आहेत. आम्ही लहानपणापासून आम्ही स्वप्न बघितलं होतं की आमचं घर हे नवीन बिल्डिंगमध्ये आम्ही जाऊ किंवा आम्ही नवीन घरात जाऊ. पण आता आम्हाची मुलं मोठी होत चालली तरी आमची अवस्था हीच आहे. मग आम्हाला हे कळत नाही की हे घर आमचं आहे का राजकारणी लोकांचं आहे. आणि राजकारणी लोक मध्ये येण्याचं कारण काय? जर का आम्ही 2 सोसायट्या एकत्र येऊन रिडेव्हलपमेंटसाठी ॲग्री आहोत, आम्ही ॲग्रीमेंट केलं ह्याच्या बिल्डरबरोबर, तर मग स्थगित येण्याचं कारण काय? हेच मला कळत नाही आहे की हे घरं आम्ही राहतोय का तर राजकारणी लोक राहतात हेच कळत नाही आम्हाला. आणि जो 2002 सालचा GR आहे त्यानुसार आम्ही सगळी प्रोसिजर केलेली आहे. गेले 3 वर्ष आले आम्ही प्रोसिजर करतोय. सगळं नियमात राहून प्रोसेस केलेले आहे. सगळं काय झालेलं आहे. आता फक्त घर खाली व्हायचं का राख आहे. अर्ध्या लोकांनी बाहेर भाड्याने घरं घेतलेली आहेत, घरं खाली केलेत. मग आता त्यांनी करायचं काय? आणि राजकारण्यांचा, आमदार साहेबांचा इथं संबंधच काय? आमची घरं आहेत, आम्ही आमचं बघणार ना. आम्हाला कोणाकडनं करायचं आहे का कोणाकडनं नाही करायचं. आमची घरं मेन म्हणजे आम्हाला बिल्डिंगला नोटीस आलेल्या आहेत की अति धोकादायक आहेत. आज कोणीही पडू शकतं, घरात वरनं स्लॅब पडून कोणी जाऊ शकतं, काही वाईट घटना घडू शकतात. याला जबाबदार ते आहेत का? याला जबाबदार जर का आमदार आणि राजकारणी लोकांनी घ्यावी. लोकांच्या घरातले स्लॅब पडलेले आहेत. घरात लोकांच्या उलट ड्रेनेजचं पाणी वरती येतंय. काही लोकांच्या घरात झाडाचं जे मूळ आहे ते घरात शिरायला लागले. मग आता यांनी जबाबदारी घ्यावी. एखादा जर मृत्यू तिकडं झाला तर आमदार साहेबांनी आणि स्थानिक नगरसेवक लोकांनी त्याची जबाबदारी घेणार आहेत का? सगळेजण क्लस्टर डेव्हलपमेंटच्या विरोधात आहेत. जे दोन बिल्डिंग मिळून एकमेकांना त्यांना करायचं. आता ह्यांनी काय केलं, 1965 साली म्हाडानी बनवलेल्या पाईपलाईन आम्हाला 70-60 वर्ष चांगलं पाणी देत होत्या. गेल्या 2 वर्षापासून आमचं हळूहळू पाणी कट करायला सुरुवात केलेली. आता हे असं कसं चालणार की बिना पाण्याचं? ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात त्रास देतात. दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. दबाव आणण्याचा प्रयत्न चाललाय. पाणी कट होतंय. आणि आता पुनर्वसनाचा अधिकार हा स्थानिक सोसायट्यांचा आहे, तिथले राहणाऱ्या लोकांचा आहे.
कोणाला द्यायचं कोणाला नाही याची दबाव सरकार टाकू शकत नाही की तुम्ही क्लस्टरच करा किंवा असंच करा तसंच करा. एकत्रीकरण जे म्हणताय तुम्ही कुठल्या कॉलनीतल्या सोसायटीतल्या लोकांशी बोललात की एकत्रीकरणासाठी आपण हा प्रस्ताव देऊ शकतो का काय? हे कोणाशी त्यांनी कुठल्याही पद्धतीचं बोलणं पण नाही. त्यांनी डायरेक्ट जाऊन मुख्यमंत्र्यांना एखादं लेटर देणं हे कितपत योग्य आहे आम्हाला न सांगता? म्हणजे ही आमची फसवणूक आहे ना. आज आमची तुम्ही फसवणूक करताय. आज तुम्हाला आम्ही निवडून दिलं आणि तुम्ही आमची फसवणूक करता का? मग आम्ही काही लोकांना हे पाहिजे, काही लोकांना नको. खरं तर आपण बघतोय की लोकमान्य नगर अर्थात पुण्यामधलं जे लोकमान्य नगर आहे तेथील कृती बचाव समितीच्या वतीने या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. पुनर्विकासाला जी स्थगिती देण्यात आलेली आहे ती स्थगिती थांबवावी आणि इथल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, काही बिल्डिंग ज्या आहेत त्याचे स्लॅब ढासळत आहेत, काही ठिकाणी पाण्याची अडचण येत आहे, काही ठिकाणी ड्रेनेजची अडचण आहेत, या सर्व अडचणी दूर कराव्यात अशी मागणी इथल्या स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.